टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज मसाजोग येथे येऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या लढ्यात मी कायम सोबत आहे असा शब्द दिलाय। आणि आता आपल्यासोबत संपूर्ण संतोष देशमुख यांचे कुटुंब आहे, त्यांची आई आहेत, मुलगी वैभव आहे, पत्नी आहेत आणि त्यांची बहीण सुद्धा आहे। आपण त्यांच्या आईकडे येऊया। आई, काय सांगाल ज्या पद्धतीने आज सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली, तुमच्यासोबत चर्चा केली, काय वाटतं या भेटीतून? काही नाही, सुप्रियाताई म्हणले न्याय भेटूच तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि आपल्याला न्यायाचीच गरज आहे। आपल्याला न्यायच पाहिजे, मार करायला सापडून जशाच्या तसं मारलंच पाहिजे आणि संरक्षण दिलंच पाहिजे, एवढंच आहे, काहीच नाही दुसरं। आई, ह्या सगळ्या व्यथा सांगताना तुम्ही भावनिक झाल्या होत्या, अश्रूंना वाट मोकळे करून दिली। तुम्ही असं म्हणत की माझा राम गेलाय, आता लक्ष्मण कुठपर्यंत लढणार आहे? माझा राम गेलाय, आता लक्ष्मण कुठपर्यंत लढणार आहे? हां, मग राम गेला, आता एकट्या लक्ष्मणची समजा एकाला दुसरा असल्यावर लढण्याची शक्यता असते। एक माणूस कुठं तिथं थकला न तर तिथंच तो बसल ना, त्याच्यासोबत मी कशी लढू लागन? फक्त फोनच करेन, फोन केल्यानंतर कोण असल कोण नसल तशी माझ्या लक्ष्मणाला साथ पूर्ण राज्य सरकारनं दिली पाहिजे आणि न्यायच दिला पाहिजे आणि संरक्षण पण दिलं पाहिजे। आम्हाला सगळ्यांना संरक्षणच पाहिजे। आता सुप्रिया सुळे यांनी भेट दिली, त्याच्यामुळे काय वाटतं, अजून हा लढा जो आहे तो अजून ताकदीने पुढे जाईल असं वाटतं का? ताकदीने पुढे जावा, सगळ्यांनीच ताकद दिली, पण सुप्रियाताई तर समजा असं आता आली माझ्या मुलीसारखं मला वाटलं, मग असं जाईलच पुढं मला वाटतं आणि पटकन आपल्याला न्यायच पाहिजे। हां, एवढंच वाटते, काहीच नाही दुसरं। पुन्हा आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या आई होत्या, आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभव सुद्धा आहे। वैभव, सुप्रियाताईंनी आज भेट घेतली, अनेक मुद्दे जे आहेत तो सविस्तरपणे सुप्रियाताईंसमोर मांडलेत। त्यांनी जसं इथून मागं सर्वजण भेटीसाठी आले, तसं आज सुप्रियाताई सुद्धा सांत्वर पण भेटीसाठी आल्या आणि जसं सर्वांनीच हा मुद्दा उचलून धरलाय, सर्वांनाच वाटतं की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जी आमच्या भावना आहेत की ही गुंडगिरी कुठेतरी संपली पाहिजे आणि जी वेळ आज आमच्या गावावर आहे ती इतर कोणत्याही कुटुंबावर किंवा गावावर येऊ नये। तसंच आज सुप्रियाताईंनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की याच्या न्यायाच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा मागे हटणार नाही। सुप्रिया सुळेताईंनी जे ते वास्तविकपणे चौकशी केली, काय वाटतं, हाच प्रश्न परत विचारतोय, न्यायाचा लढा अधिक तीव्र होईल असं वाटतं आता? तर झालाच पाहिजे, कारण की जर आरोपीच आज पोलीस प्रशासनाच्या ताब्यात नाही आहेत तर न्याय कधी मिळणार? आणि सर्वांची मागणी तीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। तसं सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलंय की मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा हा मुद्दा सांगेल। तसं जसं सर्वांनीच हा प्रकरण उचलून धरलंय, तसं गावकऱ्यांनी सुद्धा कालच्या मीटिंगमध्ये सांगितलंय। जसं पहिल्या दिवशीपासून जो आक्रोश आहे तो आमचा आजही तोच आहे की आम्हाला वाटतं माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आम्हाला लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे। सुप्रिया सुळेंनी असे सांगितले की आम्ही अमित शहा यांची भेट घेतली, तेही म्हटले की या प्रकरणात लक्ष घालू। आता जो हा मुद्दा आहे तो यापूर्वी संसदेत मांडला होता, पण ते आता अमित शहापर्यंत गेलाय, काय वाटतं आता? सर्वांपर्यंतच हा मुद्दा गेलेला आहे आणि सर्वांनीच यामध्ये स्वतःहून लक्ष टाकून माझ्या वडिलांना आपल्या सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळवून घ्यावा। जसं आता ताईंनी सांगितलं की ही माणुसकीची हत्या झालेली आहे आणि जी माणुसकीची हत्या झाली आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। निश्चित ही वैभव होती, न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। आपल्यासोबत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई आहेत। ताई, काय सांगाल, सुप्रिया सुळेंनी आज भेट घेतली, काय प्रतिक्रिया? त्या बोलल्या आम्ही तुमच्या सोबत आहेत, न्याय मिळवून देऊ। आम्हाला पण वाटतंय त्या नक्कीच इथून पाठीमागं तर सगळ्यांनी साथ दिली, त्या पण व्यवस्थित साथ देऊन न्याय मिळवून देतील। तुम्ही त्यांच्यासमोर कोणते मुद्दे मांडले, तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली? त्यांना म्हणलं लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावे आणि ते केसला जे पोलीस होते त्यांच्या जास्त हलगर्जीपणामुळे एवढं झाले, त्यांना एक फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे। गावकऱ्यांची अशी मागणी होती की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे, या संदर्भात तुम्ही ताईंना काय बोलल्यात? ताईंना एवढं लवकरात लवकर न्याय मिळावा असं म्हणलं, पण माझ्या एक असं वाटतंय की लवकर मुख्यमंत्री साहेबांनी लवकर फास्ट ट्रॅकवर केस देऊन लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, कारण लेकरांची आमची इतकी अस्वस्थ बेकार आहे व्यवस्था, म्हणजे
असं मनच कुणाचं कशात लागत नाही. त्याच्यामुळं असं वाटतंय जर ते लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत जर फास्ट कोर्टावर घेऊन जर त्यांनी केस घेतली आणि 6 महिन्याच्या आत जर रिझल्ट लागला तर थोडंसं त्यांना जर फाशीची शिक्षा झाली तर लेकरं पण त्याच्यातून थोडे बाहेर येतील, अभ्यासाला लागतील असं वाटतंय. आता सुद्धा तुम्हाला सर्व देशमुख कुटुंबियांना भीती वाटते मनात? हा, भीती तर वाटते. इतका लहान मुलगा आहे, मी त्याला शाळेत सध्या पाठवलं नाही. सगळ्याचा आग्रह आहे शाळेत पाठवा, पण मला नको वाटते, भीती वाटते, म्हणून तो सध्या गावातल्या शाळेत मी पाठवते. म्हणजे विराज 70 दिवस झाले शाळेत गेलात नाही तेव्हापासून? नाही, गेलाच नाही. आता 4-5 दिवस झालं गावातल्या शाळेत जातोय. मग एक भीतीच वाटते बाहेर गेल्यानंतर. कुणा आता काहीच नसताना इतकं झालेलं आहे, मग कुणाच्या मनातलं काय ओळखू शकतो आपण, त्याच्यामुळं नको वाटते पाठवायचं कुठंच. म्हणजे आता आईने मागणी केली की तुम्हाला संरक्षण दिलं पाहिजे, तीच मागणी तुमची असणार आहे का? हां, संरक्षण तर दिलं पाहिजे. धनुभैया बाहेर जाते, इकडं तिकडं गावाला गेल्यानंतर त्यांना पण भीती वाटते आम्हाला घरी येईपर्यंत. ते घरी नसल्यानंतर आम्ही लेडीज असतो तर आम्हाला पण संध्याकाळी भीती वाटते. मग त्याच्यामुळं संरक्षण पाहिजे. निश्चितच आपण बघतो ह्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई होत्या. संतोष देशमुख यांच्या बहीण प्रियंकाताई आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? प्रत्येक वेळेस जे आहे ते तुम्ही मुद्दे मांडता, आज भावनिक झाल्या होत्या, अश्रूंना वाट मोकळी करून दिली ताईंसोबत बोलताना. एक आपले पण वाटलं ताई आल्यानंतर, नाही का, असं एक विश्वास मला एक वेगळंच वाटलं, असं म्हणजे की आपल्याला न्याय लवकर जलद गतीने मिळेल असं वाटलं. तुम्ही कोणते मुद्दे ताईसमोर मांडले? मी काय नाही, तेच ना, लवकर जर न्याय मिळाला तर हे लेकरं अभ्यासाला बाहेर पडतील, आणि जर नाही मिळाला तर हे लेकराला जर काय झालं डोक्यावर परिणाम तर पुन्हा काय घ्यायचं ना. एकतर माझा भाऊ गमावली, एकतर माणुसकीची हत्या झालेली, आणि माणुसकीला लवकर न्याय मिळत नाही म्हणजे खूप म्हणजे वेडं व्हायचंच काम आहे ना आता. म्हणजे कसा विश्वास कुणावर ठेवायचा ना असं. एकतर माणुसकी म्हणजे विश्वासाचा माझ्या भावाचा घात झालेला आहे पोलिसामुळं. पोलिस जर वेळेत आले असते तर माझा भाऊ आम्ही गमावलो नसतो. आता वाटतं मुलं आणि माझी भाऊजाई, आई वडील, माझा भाऊ, त्याचे छोटे छोटे लेकरं, ते नको ना कुणाला काय व्हायला. म्हणून संरक्षण पण महत्वाचं आहे. कारण आई कोणीच आम्ही झोपत नाही दादा, रात्रभर आम्ही जाग असतो. धनु जर कुठं आता त्याला कामानिमित्त जावेच लागेल ना, मग त्याला पण संरक्षण गरजेचं आहे. आणि तो गेल्यावर घरी कोण आहे? मग माझे वडील तर म्हातारे, म्हणजे नेमकं काय करायचं ना आम्ही लेडीजनं. मग कुणाला झोप येत नाही. आज सध्या तर राधाची परीक्षा, ती पण झोपत नाही. चहाच्या कधी येईल, मग ती पण बोलून दाखवत नाही. तिनं काय करायचं ना, अभ्यास करायचा का, म्हणजे कुणाला काय म्हणजे विचार कोणता करायचा नेमका तिनं. म्हणून वाटतं लवकरच न्याय मिळावा असं वाटतं मला. म्हणजे मुलं हे अभ्यासाला बाहेर पडतील. आणि कवळा विराज पण किती कवळा आहे होतो, मला वाटतं कधी कधी त्याच्या मनावर परिणाम झाला तर असं मला वाटतं. एकतर आपण त्यांचं एक छत्र गेले, आपण त्याची बरोबर आहे, आम्ही कुणीच म्हणजे भरून आणू शकणार नाही. मी बहीण असो, मोठी आई, म्हणजे वडिलाचं छत्र वेगळंच ना हो, असं वाटतं मला. एक ताई, सुरुवातीला आल्या तेव्हा तुमच्यासोबत चर्चा केली, नंतर ताई जाताना परत घरात आल्या तेव्हा ताई काय म्हणाल्यात? नाही, कायम म्हणजे न्याय मिळू सर आम्ही, आणि कायम तुमच्या पाठीशी आहेत म्हणल्या, एवढंच बोलले. असं म्हणजे खूप आधार एक आपलं पण जाणवलं त्यांच्या बोलण्यातून. असं निश्चित आपण बघतोय हे संपूर्ण संतोष देशमुख यांचं कुटुंब येतो. आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट घेतली. संतोष देशमुखच्या आईने सांगितलं की माझ्या मुलीसारख्या सुप्रिया सुळे मला वाटल्यात. तर त्यांचे पत्नी वैभव आणि बहिणींनी तीच प्रतिक्रिया दिली की ताई आमच्यासोबत आहेत, ताईंनी आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.